आजचा आपण हा जो पाव बनवणार आहेत ना, त्याच्यासाठी ओव्हन लागत नाही, ना आपण हा कढईमध्ये बेक केलेला आहे. आपण हा स्टीम पाव बनवणार आहोत. बघताय ना, किती मऊ आणि लुसलुशीत मस्त झालेला आहे. वाटणारच नाही खाल्ल्यानंतरून, की हा पाव स्टीम केलेला आहे. पदर बघा, पावाला असे छान लेयर्स आले आहेत ना, एक-एक पदर तुम्ही किंवा एक-एक लेयर काढू शकतात. एवढा सॉफ्ट, एवढा टेस्टी आणि एवढा मऊ हा पाव बनतो. चला तर मग आजच्या या स्टीम पावच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला इथे पाऊण कप कोमट दूध घ्यायचं आहे. दूध कोमटच हवं, गरम नको. त्यानंतरून ह्यामध्ये 1 टेबलस्पून साखर आणि 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची. नंतरून इन्स्टंट ईस्ट घालायचं. मी इथे ॲक्टिव्ह ड्राय नाही, इन्स्टंट ईस्ट घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरून 2 कप मैदा घालायचा. चवीप्रमाणे किंवा 1 टीस्पून मीठ घालायचं आणि हे सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे. बरं, आपल्याला इथे कोमटच दूध का हवं आहे? कडक का नको? कारण की कडक दूध असेल तर आपण ईस्ट घातल्यानंतरून ईस्ट ते मरून जाईल. ईस्टला सर्व्हाइव्ह होण्यासाठी कोमटच दूध लागतं किंवा मग कोमट पाणी. तुम्ही इथे कोमट दूध किंवा कोमट पाणी दोन्हीपैकी काही वापरलं तरीही चालणार आहे. पण दुधामुळे पावाला टेक्स्चर आणि टेस्ट दोन्ही छान येतं. अरे हो, सांगायचंच राहून गेलं, ह्यामध्ये 1 टीस्पून व्हिनेगर किंवा मग लिंबाचा ज्यूस पण घालायचं बरं का. आता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतरून ह्याला 6 ते 7 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ह्या पावाची संपूर्ण रेसिपी आणि लागणारं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, सो ते नक्की चेक करा. आता एक 6 ते 7 मिनिटं छान मळून झालं की ह्यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालायचं आहे. आता हे नॉर्मल रूम टेम्परेचरवर बटर आणायचं, फ्रिजमधलं थंड वापरायचं नाही. रूम टेम्परेचरवरचं बटर वापरायचं 1 टेबलस्पून किंवा मग मेल्टेड बटर 1 टेबलस्पून किंवा मग अगदी तेल वापरलं तर 1 टेबलस्पून तरीही चालेल. आता बटर किंवा तेल घातल्यानंतर पुन्हा ह्याला 6 ते 7 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. म्हणजे टोटल आपल्याला ह्याला एक 12 ते 14 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बरं, सुरुवातीला मी पाऊण कप पाणी किंवा दूध सांगितलं. नंतरून ह्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला अजून लागणार आहे. पण सुरुवात करताना पाऊण कप दूध किंवा पाण्यानेच करा. मैदा किती पाणी किंवा दूध शोषून घेतो ह्यावरती आपण थोडंसं ॲडजस्ट करत असतो पाणी किंवा दूध. आता हे व्यवस्थित 12 ते 14 मिनिटं मळून झालं, की ह्याला असं त्याच कंटेनरमध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत हे डबल होत नाही. ह्याला आपण फर्स्ट प्रूफिंग असं म्हणतो. हे पहा, साधारण 1 ते दीड तासानंतरून आपला छान डो असा फुलला आहे. यीस्ट व्यवस्थित ॲक्टिव्हेट झालेला आहे. कोमट पाणी किंवा दूध वापरलं त्याच्यामुळे यीस्टही व्यवस्थित ॲक्टिव्हेट होतं. आता ह्याला पंच करायचं. सगळी हवा ह्यामधली काढून टाकायची. हलकंसं मळून घ्यायचं आणि मग पोळपाट किंवा स्वच्छ किचन प्लॅटफॉर्मवरती हा गोळा काढून घ्यायचा. आता ह्या गोळ्याचे समान भाग करून घ्यायचे. हवं असल्यास तुम्ही वेव्हिंग मशीन वापरून सुद्धा ह्याचे समान भाग तुम्ही वेव्ह करू शकता किंवा मग साधारण आपला एक-एक गोळा एकाच मापाचा बनवायचा. मला आता सवय झाली आहे म्हणून मी डायरेक्ट बनवत आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर सगळे गोळे एकाच वजनाचे करायचे. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये 7 मध्यम आकाराचे पाव आरामात बनतात. तुम्हाला हवे तसे लहान मोठे पाव तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. बरं, आता पावांना रोल करण्याची एक टेक्निक आहे ती म्हणजे अशी, की आपल्या हाताचा सी बनवायचा आणि अंगठ्याने आणि पुढच्या चारी बोटाने दाबत आणि डोवरती थोडंसं टेन्शन क्रिएट करत आपल्याला हा पाव व्यवस्थित असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे पहा, वरतून एकदम सॉफ्ट आणि खालून पूर्णपणे हा बंद हवा पाव. खालून जर व्यवस्थित बंद झाला नाही, तर तो स्टीम करताना खालून असा सुट्टा होतो आणि तो व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वरतून एकदम स्मूथ आणि खालनं पाव व्यवस्थित बंद हवा. मी पुन्हा एकदा इथे तुम्हाला पाव कसा रोल करायचा हे दाखवलेलं आहे. हे पहा, वरतून सॉफ्ट आणि खालून व्यवस्थित असा बंद झालेला पाहिजे. आता मी इथे आपली नॉर्मल स्टीलची चाळणी घेतलेली आहे. त्यावरती पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपर ठेवायचा आणि हे सगळे पावाचे गोळे आपण जे बनवून घेतले आहेत, ते थोड्या-थोड्या अंतरावरती ठेवायचे. प्रत्येक पावामध्ये थोडं अंतर ठेवायचं कारण की आपण ह्याला सेकंड प्रूफ करणार आहोत. म्हणजे दुसऱ्यांदा ह्या पावांना प्रूफ करणार आहोत आणि प्रूफ केल्यानंतरून हमखास पावांची साईज वाढते आणि त्यांना व्यवस्थित वाढण्यासाठी किंवा व्यवस्थित प्रूफ होण्यासाठी मध्ये असा गॅप ठेवणं जरुरी आहे.
सगळे पाव असे व्यवस्थित ठेवून झाले, की स्वच्छ कापडाने झाकून ठेवायचे आणि साधारण पाऊण तास ते 1 तासामध्ये हे पाव पुन्हा छान असे फुलतात. ह्याला आपण सेकंड प्रूफिंग म्हणतो. सेकंड प्रूफ झाल्यानंतरून पाव आपले इथे व्यवस्थित फुलले आहेत. आता पावांना ब्रशच्या मदतीने एकदम हलक्या हाताने दूध लावून घ्यायचं. ह्यामुळे पावाला टेस्टही छान येते. पावांना छान वरती चकाकी सुद्धा येते, ज्याला आपण शाईन म्हणतो. आणि मी हे पाव अजून छान दिसण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी काळे तीळ वापरले आहेत. तेही व्यवस्थित चिटकून बसतात दूध लावल्यामुळे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पांढरे तीळ किंवा अगदी जवस असं वेगवेगळे सीड्स तुम्ही हे पावांवरती लावू शकता. हे करत असताना पाव तुम्हाला ज्यामध्ये स्टीम करायचे आहेत त्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी व्यवस्थित खळखळून उकळून घ्यायचं आहे. आहा! काय सुंदर दिसतायत ना पाव. चला आता ह्याला स्टीम करायला ठेवूयात. तुमच्याकडे स्टीमरचं जर मोठं भांडं असेल किंवा मग तुम्ही मोठं पातेलं घेऊन त्यावरती स्टीम करणार असाल, तर मग हे पाव थोडे जास्त बनवलेत तरी चालेल. आहे त्या रेसिपीमध्ये डबल क्वांटिटी घेतली की तुमचे 14 पाव आरामात बनतील. आता हे पहा, पाणी एकदम खळखळून उकळलं हवं. उकळत्या त्या पाण्यावरती ही चाळणी ठेवायची. गॅसचा आच मंद ठेवायची किंवा मग मध्यम ठेवायची आणि एक साधारण 25 ते 30 मिनिटं झाल्यानंतरून हे पाव आपले रेडी होतात. आता पाव व्यवस्थित स्टीम झाले आहेत की नाही हे कसं चेक करायचं? तर पावाला हलकंसं आपल्या बोटाने दाबायचं आणि पाव परत आपल्या जागेवरती आला की समजायचे आपले पाव व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. काढून घ्यायचे, एक 10 मिनिटं थंड करायला ठेवायचे. थंड झाल्यानंतरून तुम्ही आहे असे पाव खाऊ शकता किंवा मग तुम्हाला मिसळ पाव किंवा पावभाजी सोबत खायचं असेल, तर पॅनवरती थोडंसं बटर लावून हे पाव दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या. अगदी मस्त लागतात, वाटणारच नाहीत की हे स्टीम केलेले पाव आहेत आणि बाहेरच्या पावापेक्षा खरं सांगतेय चवीला एकदम भारी लागतात. कारण की ह्यामध्ये आपण खरं बटर वापरतो, मिल्क पावडर, दूध असं हे सगळं छान-छान सामान वापरतो. त्यामुळे पावही अगदी छान बनतात. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर अजिबात काळजी करू नका. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि पाव हा नक्की ट्राय करा घरी बनवण्याचा. खूप छान होतो. तुम्हाला काही प्रश्न असतील ह्या पावाला घेऊन तर मला Instaवरती नक्की DM करा आणि Insta पेजलाही फॉलो करा. ही रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.